नमस्कार. परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज परिसंवादचा विषय आहे जातीअंताचे उपाय आणि जातीअंताचे प्रयत्न. मागील भागामध्ये आपण जातींचा उदय आणि विकासाची चर्चा ऐकली होती. या दुसऱ्या भागामध्ये आपण ती चर्चा पुढे नेत आहोत. मी निकम सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या मांडणीला सुरुवात करावी. आणि त्याच्यासाठी गेल्या 150-200 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्र हा आपला चळवळींचा आणि सुधारकांचा देश आपण म्हणतो. या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा म्हणजे लोकहितवादींचं शतपत्रे म्हणून माझ्याकडे ग्रंथ होता. त्यांनी भरपूर पत्र लिहिलेली आहे. फक्त मी एकदा ती 15-20 वर्षापूर्वी तो ग्रंथ वाचलाय. तो कोणीतरी नेला परत दिलेला नाहीये. तर त्या ग्रंथामध्ये कुठली पत्र म्हणजे विधवांच्या सुधारणेसाठी किती जाती असं मी ते ॲग्रिगेशन केलं होतं. ते आता माझ्याकडे नाही, कारण तो ग्रंथ माझ्याकडे नाही येतो, पण तो आपण नंतर विषय घेऊया. 1861 साली तुकाराम तात्या पडवळ म्हणून एक ग्रस्त होते की ज्याने जातीभेद विवेकसार हा ग्रंथ लिहिला 1861 साली. आणि त्यांनी मूळ त्यांना स्तोत्र म्हणजे बौद्ध साधू जो अश्वघोष आपण म्हणतो, अश्वघोष, त्या अश्वघोषाने वज्रसूची उपनिषद म्हणून वज्रसूची उपनिषद एक लिहिलं होतं. एक 19 ओळींचं आहे ते, किंवा 19 ऋचांचं. त्याच्यात त्यांनी ब्राह्मण म्हणजे कोण, म्हणजे ब्राह्मण म्हणजे व्यक्ती का, ब्राह्मण म्हणजे ज्ञान का, ब्राह्मण म्हणजे जात का, आणि नेती करत मग ब्राह्मण म्हणजे सर्वांना समजून घेणार किंवा असं त्यांनी उच्च काही गुणांचं समुच्चय असं त्याच्यात त्यांनी हे केलंय. त्या याला आदर्श म्हणून ह्या व्यक्तीनं अतिशय चांगला अभ्यास करून 1861 साली हा ग्रंथ लिहिला होता. आणि हा आवडला म्हणून 1865 साली महात्मा फुलेंनी हा पुन्हा एकदा प्रसिद्ध केला होता. या ग्रंथामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथांमधले संदर्भ घेऊन, मी जसं मगाशी तुम्हाला सांगत होतो की जातीपातींना तसा अर्थ नाही हे समजावून सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी प्रस्तावनेत सांगितले की मी एक हिंदू धर्म त्याचे परंपरा पाळणारा, रोज साधना करणारी व्यक्ती आहे. हिंदू म्हणूनच त्यांनी प्रसिद्ध केला होता पहिल्यांदा तो. हा नंतर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाला. तर त्यावेळेला त्यांनी सांगितले की आपल्या जातीपातींची जी वितुष्टता निर्माण झाली, आपण एकमेकाला जे कमी लेखत गेलो, आपल्या देशामध्ये जी दुभंगावस्था निर्माण झाली, म्हणून परकीयांचं आक्रमण म्हणजे मुसलमानांचं म्हणा किंवा हे जे काही मध्ययुगीन आक्रमणं आहेत, ती आक्रमणं आपल्या देशावरती झाली. त्याचं कारण होतं की आपण जातीमध्ये विभागलो गेलो. आणि हे जे सगळं विभागणं आहे ते आपण दूर केलं पाहिजे, हे सगळं समजावून सांगायचा प्रयत्न 1861 साली यांनी केलेला आहे. दुसरा प्रयत्न धोंडीबा नामदेव कुंभार या व्यक्तीनं केलेला. आता धोंडीबा नामदेव कुंभार यांचा हिस्ट्री आपण समजून घेऊया. सुदैवानं म्हणजे गंमत म्हणून सांगतो की आमच्या सातारा जिल्ह्यातलं जे देवडी गाव आहे त्या देवडी गावचे मूळ म्हणजे महात्मा फुले, आम्ही म्हणतो की आमचं ग्रामपंचायतीचं मूळ गाव जे आहे ते महात्मा फुलेंचं कडवून जे आहे ते आमचं आहे. तसं हे आमच्या गावापासून एक 30 किलोमीटर अंतरावरती जे देवडी आहे त्या देवडीतले हे धोंडीराम नामदेव कुंभार हे 1856 साली सुपारी घेऊन त्यांच्या मित्राबरोबर, आणि मित्राचं नाव पण धोंडीबा आबाजी रोडे, हे दोघ जण महात्मा फुलेंचा खून करण्यासाठी गेले होते. आणि महात्मा फुलेंनी त्यांना सांगितलं की त्यांना चाहूल लागली, त्यांनी त्यांना हे केलं आणि समजावून सांगितलं की थांबा, माझं लिखाण थोडंसं राहिलंय, मी पूर्ण करतो आणि नंतर तुम्ही माझा खून करा. माझ्या मरण्याने तुम्हाला फायदा होणार असलं तर काही हरकत नाही, तुमच्यासाठी मी काम करतोय. त्या दोघांचं मतपरिवर्तन होतं. ते दोघं जण सांगतात की आम्हाला अमुक व्यक्तींनी सांगितलं होतं, आम्हाला सुपारी दिलेली आहे, आता तुम्ही आम्हाला परवानगी द्या, आम्ही त्यांचं खून करतो. तर महात्मा फुले म्हटले की तसं करू नका, खून करणं वाईट आहे, तुम्ही चांगल्या मार्गाला लागा. आणि तिथून चांगल्या मार्गाला लागले. धोंडीबा आबाजी रोडे हे महात्मा फुलेंचे बॉडीगार्ड म्हणून त्यांच्याबरोबर सतत राहिले. आणि हे जे आहे धोंडीराम नामदेव कुंभार यांनी काशीला जाऊन संस्कृतचं चांगलं ज्ञान मिळवलं, अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर शृंगेरी पीठाचे शंकराचार्य एकदा दौऱ्यामध्ये असताना त्यांच्याशी त्यांनी वेदांवरती चर्चा केली आणि म्हणून त्यांनी त्याला सुभेदार किंवा अशा एक पदवी दिली त्यांना आणि त्यांचा सत्कार केला त्यावेळेला. तर त्यांनी हा ग्रंथ लिहिलाय की ऋग्वेदाचा जो ग्रंथ म्हटलं तुम्हाला की ऋग्वेद कसा वापरायचा, त्याच्यातले जे ऐतरेय ब्राह्मण ग्रंथ आहे याच्यामधल्या काही गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे समजावून सांगायचा त्यांनी याच्यात प्रयत्न केलेला आहे. आणि शतपथ ब्राह्मण जो यजुर्वेदाचा आहे म्हणजे ज्याच्यामध्ये मांसाहार आणि हे सगळे उल्लेख ह्याच्या नोंदी, आणि त्याच्यामुळे हे कसं चुकीचं समाजात हे केलं जातं आणि या लोकांना आपण फॉलो करू नये अशी भावना निर्माण करून त्यांनी हे केले. तर
अशा ह्या ग्रंथामध्ये एक रेफरन्स असा आलाय की 1896 साली चतुसृंगी, पुण्यातलं जे चतुसृंगी आहे त्या चतुसृंगी मंदिर जे नंतर आता झालं त्या मैदानामध्ये एक परिषद भरली होती आणि तिथं महार समाजातले वलंकर म्हणून जे हे होते कीर्तनकार होते त्यांच्या अंडर तिथं एक परिषद भरली होती. त्या परिषदेत एक ठराव ठरत होते. त्यातला 10वा ठराव असा ठरला होता की ब्राह्मणास पाषाणातही जर प्राणप्रतिष्ठा करता येते, भ्रष्ट माणसालाही जर आपल्या मंत्रांच्या जोरावरती शुद्ध करून घेता येतं, तर त्यांनी मनात आणल्यास महार मांग वगैरे या प्रांतातील अतिशूद्र व परिया नावाखाली मोडणारे मद्रासकरील अतिशूद्र या स्पर्शही करून सोडणे मुळीच अशक्य नाही. मारांचा ख्रिस्ती झाल्यास त्याचा स्पर्श आम्हास चालावा, पण तो हिंदू राहिल्याने मात्र स्पर्शबाह्य व्हावा. यातील असंबंध वास्तविक पाहता एखाद्या 4 वर्षाच्या पोरासही कळण्यासारखी नाही. हा त्यांचा मोह सुटून ते माणसासारखे वागू लागतील तर सुदिनच जाणावा. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी एक चांगला विचार त्यावेळेला मांडला होता की आपण जर प्राणप्रतिष्ठा करताना एखाद्या मूर्तीमध्ये, दगडी मूर्ती असेल, लाकडी मूर्ती असेल, तर तिच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून तिच्या देवाचं अस्तित्व आपण मान्य करतो, तर आपण एखाद्या माणसाला आपण आपल्या हाडामासाचा आपल्यासारखाच माणूस आहे त्याला आपण का नाही समजून घेत. तर छान पद्धतीनं त्यांनी सांगितले. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा सगळ्यात आवडता जो ग्रंथ आपण म्हणतो, शूद्रपूर्वी कोण होते, 10-15 वर्ष आंबेडकरांनी या ग्रंथासाठी आपल्या आयुष्यातली महत्त्वाची हे केलेले आहे. जसं 1935 साली लाहोरच्या एका जातपात तोडक मंडळात त्यांनी व्याख्यान द्यायचं, वार्षिक महोत्सवासाठी व्याख्यान द्यायचं ठरलं. त्यांनी जवळजवळ 115-16 दिवस अभ्यास करून त्यांनी एक व्याख्यान तयार केलं, ते त्यांना पाठवलं. पण त्यातली जहालता बघून त्या लोकांनी व्याख्यानच कॅन्सल केलं. ते त्यांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट या नावाखाली प्रसिद्ध केलं होतं. ते अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपल्या समाजात सुधारणा कशा केल्या पाहिजे त्याचा तो जाहीरनामाच होता. आणि त्याच्यानंतर 10 वर्षानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं, अस्पृश्य पूर्वी कोण होते. आणि आता ज्या पद्धतीनं आपण सगळं मांडायचा प्रयत्न करतो की आपण सगळे एकच आहोत, आपण सगळे एकाच रक्ताचे आहोत, ते त्यांनी त्यावेळेला मांडलं होतं. त्यावेळेला जर त्यांनी मान्य केलं असतं तर परत वेगवेगळ्या धर्मात जाणं, वेगवेगळं हे करणं आणि परत समाजामध्ये वितुष्ट निर्माण होणं हे झालंच नसतं. आणि त्याच्यामध्ये आंबेडकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आर्यांचा 2 आर्यांच्या ग्रुपमध्ये कसा परस्पर झगडा झाला आणि त्याच्यातला एक जिंकलेला जो ग्रुप होता त्यांनी दुसऱ्याला तुच्छ लेखन शूद्र करत करत त्यांना अगदी नॉर्मल याच्यामधून बाजूला फेकलं गेलं आणि म्हणून ते तसेच राहिले आणि तेच आजचे शूद्र आहेत. अशा पद्धतीनं त्यांनी ही मांडणी करायचा प्रयत्न केला होता. आणि त्यासाठी त्यांनी वेदात ज्या व्यक्तींची नावं येतात, मग तो त्रिशंकू असेल, विश्वामित्र वशिष्ठ असेल, सुदास राजा असेल, वेन राजा असेल, पृथुवैन्याचा आपण वडील म्हणतो त्याला, पुरुरवस राजा असेल, नहुष राजा असेल, त्याच्यानंतर निमी राजा आहे आणि त्याच्यानंतर ययाती राजा. तर ज्या ज्या व्यक्तींनी त्या वेळेला कर्मकांडाला आणि यज्ञाला किंवा इतर काही गोष्टी असतील त्या गोष्टींना विरोध केला, त्या व्यक्तींना नंतरच्या धर्मग्रंथांमध्ये म्हणजे आपण जे पुराण ग्रंथ म्हणतो त्याच्यामधून बदनाम करत करत त्यांच्या वंशजांना एकदम कमी लेखत वेगळं पाडलं गेलं. हा याने फिलॉसॉफी याच्यामध्ये मांडली होती आणि आज हीच फिलॉसॉफी मांडायचा प्रत्येकजण प्रयत्न करतोय. पण त्याच वेळेला जर हे मान्य केलं असतं तर आंबेडकरांसारख्या व्यक्तीचं किती छान पद्धतीनं हे झालं असतं, त्यांना कॉन्फिडन्स मिळाला असता आणि समाजामध्ये एक अतिशय चांगली लाट निर्माण झाली असते. आता विठ्ठलरामजी शिंदेचं मी जे सांगितलं म्हणजे शेवटी आपण म्हणतो ना की जगामध्ये सगळीकडंच या ना त्या कारणाने म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीला मऊ लागलं की कोपराने खाण्याची वृत्ती जास्तीत जास्त लोकांची असते. म्हणजे कुणावरती अन्याय करता येत असेल तर एखादी व्यक्ती सहज अन्याय करून जाते. आणि तसं आपल्या देशामध्ये जशी जाती व्यवस्था आहे तशी जगात इतरत्र कुठं कुठं होती, काय होती याच्यावरती प्रस्तावनेमध्ये त्यांनी असा अतिशय छान रेफरन्स दिलेला आहे की पूर्वेकडे चीन, जपान या देशांमध्ये अस्पृश्यता अद्याप रेंगाळते आहे. ब्रह्मदेशात तर मी स्वतः शोधून स्पष्ट पाहिली आहे. पश्चिमेकडे सामान्यतः भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडे प्राचीन राष्ट्रात विशेषतः इस्रायल लोकांमध्ये ही संस्था होती. जेथे जेथे देवपूजकांची व पुरोहितांची एक निराळी जात आणि वृत्ती प्रस्थापित झाली
आणि अशा वार्तिकांच्या प्रेरणेने राजकर्त्यांच्या व त्यांच्या प्रभावळीतल्या उच्चवर्णीयांच्या रक्ताला जे सोवळेपणा आला ते ही संस्था जुन्या नव्या जगाच्या उदयास आली, इतिहासात उदयास आली. आणि म्हणून आर्यांच्या बद्दल म्हणताना त्यांनी म्हटले की आपल्या भारतखंडामध्ये विशेषतः दक्षिणेकडील द्राविड देशात हा सामाजिक तोडग्याचा प्रयोग आर्य अथवा द्रविड म्हणणाऱ्याकडून जितक्या पद्धतशीर रीतीने अगदी ह्या घडीपर्यंत करण्यात आला आहे आणि ह्या प्रयोगाला जिथे जे यश आले आहे तो प्रयोग, ती पद्धत आणि ते यश इतरत्र कुठेच निदान येथील प्रमाणात तरी आढळणार नाही. म्हणून अस्पृश्यता ही भारतीय सामाजिक संस्कृतीचे एक विशिष्ट आणि मुख्य लक्षण आहे असे म्हणणे इतिहास तज्ञाला भाग पडेल असे मला वाटते. प्रस्तावनेची सुरुवात आहे त्या ग्रंथाची. आणि मग त्यांनी ते सगळं संशोधन, त्यांनी ब्रह्मदेशात काय संशोधन केलं, श्रीलंकेत काय सापडलं, आणि मग महाराष्ट्रातल्या ज्या आपण महार, मांग किंवा ह्या जाती त्या अगोदरच्या कशा शूर योद्ध्या होत्या, कशा युद्धात हारल्या आणि हे झाले, अशा पद्धतीनं त्यांनी अतिशय 20-25 जातींच्या बद्दल लिहिलेलं आहे. आणि मगाशी ते आपण रेफरन्स घेतलाच त्या इतर गोष्टींचा. एवढं मोठं संशोधन या व्यक्तीनं त्यावेळेला केलं होतं. म्हणजे 1861 साली तुकाराम तात्या पडवळ, 1896 साली धोंडीबा कुंभार, त्याच्यानंतर 1903-04च्या दरम्यान हे, आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे ज्यांनी संशोधन केलं, ज्यांनी प्रवास केला, ज्यांनी लोकांच्यात हे केलं, डॉक्टर बाबासाहेबांनी तर हे सगळं सहन केलेलं, भोगलेलं आहे. शाहू महाराज त्यावेळेला काय म्हटले, 1917-1800 दरम्यान एका याच्यात त्यांनी सांगितले की जपानमधल्या लोकांनी, म्हणजे जपानमध्ये ज्या दोन जाती समजल्या जाते, एक सॅमुराई म्हणजे योद्धे, आपण क्षत्रिय जसं म्हणतो तसं, आणि दुसरे सामान्य जन. तर जपानमधल्या सॅमुराई लोकांनी स्वतःचा उच्चत्वाचा हक्क नाहीसा करून, म्हणजे डिनाय करून टाकला, आणि आम्ही सगळे एक आहोत या भावनेनं त्यांनी एकत्र आले ते, आणि सगळ्यांना समानतेनं वागायला सुरुवात केली. आणि जपान कसा प्रगती गेल्या 150-200 वर्षात करत गेला आपल्याला माहिती येते. तशाच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये जर मराठी आणि ब्राह्मण ह्या दोन ज्याला आपण म्हणतो प्रगत जाती आहेत, त्या जातींनी जर एकत्र येऊन मला मदत केली तर माझ्यासारख्या व्यक्ती याच्यामध्ये भरपूर काही चांगलं काम करू शकतील. म्हणजे ज्याला ज्ञान आहे त्या ज्ञान असलेल्या व्यक्तीनं याच्यामध्ये यावं आणि समाजामध्ये चांगलं काम करावं, ही अपेक्षा त्यावेळेला ज्याला आपण म्हणतो राजर्षी शाहूने व्यक्त केली. आणि ह्या अशा पद्धतीनं जातीपातींमध्ये आपला देश जोपर्यंत अडकलेला राहील की ज्याला काही अर्थ नाही, कायद्यानुसार तर ती संपलेलीच आहे, परंतु या जातीपातींमध्ये जोपर्यंत अडकू तोपर्यंत कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो, एखाद्या व्यक्तीला लहानपणापासूनच आपण, म्हणजे मी लहानपणी माझ्या शाळेमधल्या माझ्या वर्गमित्रांच्या बाबतीत मी हे बघितलेलं आहे की हुशार असताना किंवा खेळांमध्ये प्रवीण असताना ते फक्त खालच्या जातीचे समजले गेल्यामुळे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स कधी मी पाहिला नाही. आणि किती दुर्दैव होतं की त्यांना मग प्रगतीची एक मार्गच खुंटायला सुरुवात होते. हा जो सामाजिक कॉन्फिडन्स आहे आणि धार्मिक कॉन्फिडन्स आहे की एखाद्या मंदिरात जाताना जर एखादी व्यक्ती बिचकत असेल आणि दुसरी कॉन्फिडन्सने मंदिरात प्रवेश करत असेल तर ते किती चुकीचं आहे की दोघांनाही खरं तर समान अधिकार पाहिजे. आणि म्हणून आपण काय करतोय की ह्या सुसंवादाच्या चळवळीच्या माध्यमातून काही गोष्टींचा आपण विचार करतोय की आपला देश जर श्रेष्ठ बनवायचा असेल, आपला देश जर चांगल्या गुणांनी युक्त अशा तरुणांचा देश जर आपल्याला बनवायचा असेल तर पहिल्यांदा ह्या जातीपाती आपल्या देशातून नष्ट झाल्या पाहिजे. स्त्री पुरुषांमध्ये समानता आली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ज्या धर्म आहेत त्या धार्मिकतेला एकत्र समभावाने बंधुभावाने एकमेकाला त्यांनी हे केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण इथं आहे. त्यांनी सर्वधर्म समभाव हा जो मांडलेला आहे, म्हणजे अगदी औरंगजेबाने सुद्धा किंवा काफिकांनी सुद्धा छत्रपतींच्या बद्दल म्हटलेलं आहे की शत्रूच्या स्त्रीला सुद्धा कधी त्यांनी हे केलेलं नाही. कुराणाची प्रत जर मिळाली तर ती सुरक्षित ठेवून त्यांच्या कुठल्या मुस्लिम सरदाराकडं, शिपायाकडं किंवा बांधवाकडं कुणाकडं असेल त्याच्याकडे ते देत असत. म्हणजे त्यांनी युद्धाची सेनापती म्हणून त्यांची आखणी वेगळी असेल, पण धर्म म्हणून धर्म त्यांनी कधीही युद्धामध्ये आणि त्यांच्या राजकारणामध्ये आणि त्यांच्या एकूण याच्यामध्ये धर्म आणला नव्हता. ही त्यांची जी धर्मनिरपेक्षता त्या काळामध्ये होती.
आजच्या काळामध्ये आपल्याला तीच अपेक्षित आहे आणि म्हणून मी प्रत्येक वेळेला छत्रपतींचा हिंदवी स्वराज्य हा शब्द वापरतोय की हिंदवी स्वराज्याची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये सगळेजण समान आहेत, जे आपण भारतीय घटनेनुसार म्हणतोय. जे आपल्याला वेगवेगळ्या संतांनी गेल्या हजारो वर्षामध्ये जे आपले वेगवेगळे संत होऊन गेले, त्या संतांनी जे सांगितलेलं आहे, मग ते ज्ञानेश्वरांचं पसायदान असेल, संत तुकारामांचं असेल, देखवेना जन आपण म्हणतो की ज्याच्यासाठी मी अट्टहास करतोय, मला समाजामध्ये हे दुःख सहन होत नाही, या अशा पद्धतीचं जे एक एक नामदेवांचं असेल, एकनाथांचं असेल, ह्या वेगवेगळ्या संतांनी जे सांगितलं, आपलं संपूर्ण आयुष्य जातीयता नष्ट व्हावी, अस्पृश्यांचा उद्धार व्हावा, याच्यासाठी महात्मा फुलेंनी घालवलं. हे सगळे मी त्या शिवाजी महाराजांच्या हिंदवी कल्पनेमध्ये बघतोय. मग ते अगोदरचे चक्रधर स्वामी जे असतील, बसवेश्वरजी असतील, गौतम बुद्ध असतील, ही जी एक भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. मग ते अगदी अजूनही दुर्दैवाने आपलं कसं झालंय की 15 लाख स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले, पण त्या अवशेषामधलं जोपर्यंत आपल्याला इतिहास समजत नाही, त्यावेळची हिस्ट्री किंवा माहिती समजत नाही, तोपर्यंत आपल्याला नाही. तर त्यावेळेचं कसं कन्स्ट्रक्शन असेल, तिथून ती आपली भारतीय संस्कृती सुरू होते. हा जो भारतीय संस्कृतीचा प्रवाह आहे, त्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण हिंदवी स्वराज्य ह्या नावाने आता समजून घेऊ शकतो. आणि या हिंदवी स्वराज्याची संकल्पना आज आपल्या राजघटनेमध्ये जी प्रक्षेपित झालेली आहे, ती आपण डोळ्यासमोर ठेवून आपण एकमेकाशी प्रेमानं, सौदार्याने आणि करुणेनं आणि आपलेपणानं जगू शकतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण दूर केल्या पाहिजेत. म्हणजे स्त्री पुरुष समानता, जातीयता नष्ट होणं, सर्वधर्म समभावाची संकल्पना आपल्या मनामध्ये पर्यावरणाचा आपण विचार केला पाहिजे.